कॅनडाच्या या जत्रेत तुमचं स्वागत आहे. एवढी लोक बघितल्यावरती ना खरंच इंडियाची आठवण झाली आणि आम्ही गेम खेळून हे जिंकलो. टोरंटो मधला समर CNEला गेल्याशिवाय पूर्ण होत नाही असे सगळेजण म्हणतात. तर मला आज बघायचंय की CNEची एवढी हाईप आहे तरी कशासाठी. आपण CNEला जाणार. कसं करायचं. तू कर. किती खुश झालंय. सो आम्ही तिकीट बुक केले CNEच्या, कारण आम्हाला समजलं की 5 वाजल्यानंतर जर का तुम्ही CNEला जाणार असाल तर तुम्हाला तिकीट फक्त $13 लागते. सो ऑफिसचं काम संपल्यावर पटापट बुकिंग केले आणि बुकिंग लिंक ओपन होते 4:45ला. तुषार हॅपी का? येस. तुषार इज सो हॅपी. त्याला पण CNEला जायचं होतं किती दिवसांपासून आणि त्यातल्या त्यात असं वाटलेलं की आज पाऊस पडेल, पण पाऊस नाही पडत आहे. आपण CNE आम्ही खूप एक्साइटेड आहे. असं झालंय कधी जातोय. खूप सारं राईड करायला नाही मिळणार, पण आम्हाला पाहायचं होतं CNE. 3 वर्ष झाले आम्ही एकदाही नाही गेलोय पूर्ण 3 वर्षांमध्ये. सो दिस टाइम. आणि आम्हाला CNEच्या तिकीटपेक्षा पार्किंग तिकीट जास्त महाग पडले. $35 5 तासाचे. प्रत्येक वर्षी ना आम्ही लोकांकडनं ऐकतो की यार CNE बद्दल खूप काही ऐकतो. कोणी म्हणतं फूड खूप छान आहे, कोणी म्हणतं खूप सारे राईड्स आहेत, खूप काही करण्यासारखं आहे, नक्की जायला पाहिजे. आणि सगळे नेहमी म्हणतात की तुम्ही एकदा तरी CNEला जायला पाहिजे. 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली ऑलमोस्ट आम्हाला कॅनडामध्ये येऊन. आम्ही एकदाही नाही गेलोय आणि हा पहिलंच वर्ष आहे आम्ही येतोय, ते पण वीरासोबत. आता आम्ही आतमध्ये आलोय आणि खरंच जेवढं एक्सपेक्ट केलेलं ना त्यापेक्षा खूप मोठं आहे. हे बघा, आता एंट्रीलाच हे सगळे फूडवाले आहेत आणि पुढे येणार राईड्स आहेत. अजून आपल्याला तिकडे जायचं आहे. आधी पोटोबा आणि मग विठोबा. आपल्या इकडे जशी मोठी जत्रा किंवा एक्झिबिशन असतं ना, तसंच काहीतरी माझ्या डोक्यात आहे CNE बद्दल. आता बघूयात आपण की नक्की कसं असतं. सगळीकडे खाण्यासाठी गर्दीच गर्दी आहे. खूप सारे फूड स्टॉल आहेत. रे तुषार, काय खाल्लं तुमचं? बघूया आता काय मिळतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही पोटभर खा आणि मग सगळीकडे फिरा, म्हणून आधीच जेवणाचे स्टॉल्स ठेवलेत सगळे. तिथे ते अजून एक ग्रीक आहे मागे. आता तुषारने हे घेतलंय चिकन स्लॅम आणि ज्यूस. मला जे खायचं आहे त्याला खूप मोठी लाईन आहे. सो हे आहे बटर चिकन बरिया टाको आणि मला घ्यायचं बटर चिकन टक्सो. सो एक्साइटेड. खूप फेमस झालं हे CNEमध्ये. सो हे आहे बटर चिकन टक्सो. किती छान दिसतंय बघ ते. ट्राय. चला आता खाऊन झालंय, जाऊयात आपण राईड्स बघायला. वीरा. आता हे सगळे शॉप्स आहेत जिथे तुम्ही काय काय खरेदी करू शकता. अगदी आपल्या जत्रेसारखंच आहे तुषार, फक्त थोडंसं अपग्रेडेड व्हर्जन आहे. क्लीन, म्हणजे असं एकदम क्लीन ऑर्गनाइज्ड मस्तपैकी ठेवलेलं आहे ना. छान आहे. राईड दिसली वीराला, किती खुश झालंय. माहीत नाही तुम्हाला मागचा व्ह्यू दिसतोय का नाही, पण मागचा व्ह्यू इतकं सुंदर आहे. एकदम त्या बिल्डिंगच्या मध्ये CN टॉवर आहे. हा बघा किती सुंदर आहे. ही वाली करायची राईड. इथे करायचं, इथे. एवढी लोक बघितल्यावरती ना खरंच इंडियाची आठवण झाली. आपली जत्रा अशीच असते.
बरोबर. आत्ताच ती राईड करून उतरलोय आणि विराला खूप आवडली. पहिली घाबरली, थोडीशी रडली, पण आता म्हणते की मला परत बसायचंय. तुषार, तू ह्या राईड मध्ये बसशील या? हे असे असतात काही लोक, जी काही जणांना खूप एक्साइटमेंट असते आणि काही जणांचं असतं मी खालीच बरं आहे. त्यातला आमचा हा तुषार फुल झगमगाट 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 आहे. वाव. हा सेक्शन मला जत्रेची सगळ्यात जास्त आठवण करून देतोय. आपल्याकडे कसं असतं, फुगे फोडा, रिंग टाका आणि प्राईज जिंका. अगदी तसंच आहे हे पण. फक्त इथे काही काही वेळेला प्राईज खूप छान मिळतात. काही जिंकलो तर वीरासाठी, नाही जिंकलो तर समजायचं डोनेशन केलंय. आणि हे सगळं करून ना एकदम पुन्हा वीरासारखे लहान झाल्यासारखं वाटलं. खरंच खूप मजा आली. आणि आता खरंच वाटतं की यार 3 वर्ष का नाही आलो आम्ही. हो थांब. मी आता जाईंट व्हील मध्ये चालतो. जाईंट व्हील. हो. आणि हे बघ, आपली फॅमिली पहिले हे असं जत्रा. विरा हाय कर. सगळ्यांना बाहेर. सो पूर्ण समुद्र लेक व्ह्यू. हे बघ मागे पण लेक व्ह्यू. व्ह्यू बघ किती सुंदर आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे यार. बघा खाली सिएनी पूर्ण आणि सिटी आणि लिफ्ट मध्ये असल्यासारखं वाटते. लिफ्ट हे झालं खाली येतो. माझी चिपमंग. मम्माला पाहते. सो हे सगळं बघितल्यावरती मला समजायला लागलं की यार खरंच येण्याची एवढी हाईप का आहे. कसे हो. आणि हे मला दिसतंय टॉईज लँड. किती सारे गोष्टी आहेत टॉईज जिंकायचे तुम्ही असं. आणि म्हणजे खेळायचं आणि जिंकायच्या गोष्टी. वाव. आणि आम्ही गेम खेळून हे जिंकलो. विरायचा. Choice prize, a pea-sized teddy bear you want. Every single time you deploy. गेलं. आणि मी हे घेतलंय. वाव किती सुंदर आहे. चला आमचं सीएनी फिरून झालंय. मस्तपैकी एन्जॉय करून झालाय. खूप साऱ्या राईड करून झाल्यात. खूप सारे पैसे खर्च करून झालेत. आणि आता टाइम आहे घरी जायचा. आता मला सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुमच्या कोणत्या गावची जत्रा आठवली? कमेंट करून नक्की सांगा. मला वाचायला नक्की आवडतील. असंच तुम्हाला आमच्या कॅनडातलं रिअल लाईफ पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.